घ्या तिकडे. नमस्कार, मी सूरज गायकवाड. तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंग क्रॉप केअर मध्ये खूप स्वागत. द्राक्ष बागायतदार बंधूंनो, सध्या आपण अभिषेक भोसले, गाव मानमोडी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव यांच्या SSN व्हरायटीच्या प्लॉट मध्ये उभे आहोत. हा साधारण 25 दिवस आज रोजी कंप्लीट झालेला हा प्लॉट आहे, ज्याच्या 2 फवारण्या इथं झालेल्या आहेत आणि घडांनी पाकळ्या सुट्ट्या केलेल्या आहेत. म्हणजे बऱ्यापैकी घड हा पोपटी अवस्थेतून हिरवा अवस्थेमध्ये गेलेला आहे आणि घडाची साईज त्या हिशोबाने खूप चांगल्या प्रकारची आज रोजी आहे. पण महत्वाचा इथं मुद्दा म्हणजे सध्या जी थंडी मागील काही दिवसांमध्ये होती, त्या थंडीच्या एकंदरीत वातावरणाचा परिणाम, त्याचा परिणाम या प्लॉटमध्ये थोडासा शेंडा थांबणे, म्हणजे शेंड्याची चाल कुठेतरी थांबलेली आहे आणि ही कॅनोपी न होणं पुढे धोक्याचं असतं. म्हणून साठी कॅनोपीवरती काय काम करायचं हे आपण पाहूया. तर मित्रांनो, कॅनोपी जर चांगली असेल, एका द्राक्ष घडाला 16 ते 18 किंवा 20 पर्यंत पान संख्या असणं गरजेचं आहे, जे की एक चांगला घड पोचण्यासाठी खूप ते चांगलं ठरतं. आणि इथं एका काडीवरती साधारण कुठे 2 बंच 3 बंच आहेत. बऱ्यापैकी यांनी द्राक्ष घडांची संख्या यावर्षी भाव चांगला असेल म्हणून ठेवलेली आहे निश्चितच, पण 2 घड काडीच्या MM साईज नुसार ठेवणं गरजेचं आहे. तरी आता या कॅनोपीसाठी या जास्त घड संख्या असलेल्या प्लॉटमध्ये काय आपल्याला नियोजन करावं लागेल, तर ह्या नियोजनामध्ये आमच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही महाधन कंपनीचे 24-24-0 हे खत 50 किलो 1 एकर क्षेत्रासाठी ड्रिप चोरे सोडण्यासाठी ही प्रॅक्टिस आमची साधारण फेल फूटच्या आणि 25 दिवसाच्या दरम्यान असते आणि यामध्ये आम्ही हे खत देत असतो आणि चांगल्या स्वरूपाचा फायदा आम्हाला या कॅनोपीवरती होत असतो. नुकतंच 5 दिवस अगोदर 24-24 ची प्रॅक्टिस ड्रिपद्वारे या प्लॉटला झालेली आहे आणि तिथं निश्चितच शेंड्याची चाल आता आम्हाला पाहायला भेटत आहे. आणि सोने पे सुहागा म्हणजे सध्या आभाळी वातावरण काही प्रमाणामध्ये निर्माण होऊन ते देखील नायट्रोजन आम्हाला वातावरणामधून भेटत असल्या कारणाने कॅनोपी आमची आता वाढत आहे, त्याचाही आम्हाला फायदा होत आहे. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला आणखीन एक प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला डायरेक्ट जे नत्रयुक्त खत तुम्ही सोडता, 19-19-19 असेल किंवा युरिया असेल तुमचा, किंवा इतर अमोनियम सल्फेट वगैरे ह्या काही गोष्टी आहेत, या डायरेक्ट देण्याचा विपरीत परिणाम तुम्हाला पावडरी मिल्ड्यू असेल किंवा डावणी मिल्ड्यू असेल किंवा अँथ्रॅकनोज असेल, काही दव धरून पानावरती राहिल्यास, या अनेक कारणासाठी होतो. विनाकारण पान लसलशीत होतं आणि रोगांना आमंत्रण आपण देत असतो. तिथं डायरेक्ट नायट्रोजन देण्यापेक्षा आपण फॉस्फरस युक्त खतांसोबत नायट्रोजन देण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून पानातली फॉस्फरस कमतरता भरून निघेल, तसंच तुमच्या नत्राचंही काम तिथं योग्य प्रकारे होईल आणि शेंड्याची चाल तुम्हाला मिळेल. आणखीन एक, ज्या वेळेस तुमचा प्लॉट हा साधारण 25 आणि 30 दिवसाच्या दरम्यान आहे, तिथं तुम्हाला डायरेक्ट जर कुठलं खत द्यायचं असेल तर काही प्रमाणामध्ये तुम्ही 13-0-45 सोबत मॅग्नेशियम सल्फेट असं कॉम्बिनेशन देऊन त्याचाही निश्चितच फायदा पण करून घेऊ शकता. त्याचे रिझल्ट चांगले आपल्याला भेटतात. एकंदरीत एवढी कामं जर का आपण तुम्ही केली, सगळ्यात महत्वाचं म्हणजे भेसळ डोस तुम्ही दिलाय का नाही यावरतीही कॅनोपीचं नियोजन ठरतं. आणि शेणखत चांगल्या प्रकारे तुमच्या द्राक्ष बागेंच्या बेडवरती असेल तर तिथेही आपल्याला त्याचा फायदा होतो, जेणेकरून शेंडा न चलणं वगैरे ह्या भानगडी पुढे होत नाहीत. सेंद्रिय कर्बाचं प्रमाण योग्य आपल्या जमिनीमध्ये बेडवरती ठेवणं हे देखील खूप सोयीस्कर आहे, ठेवणं गरजेचं आहे. त्याचा फायदा तुम्हाला शेंडा चालीसाठी, शेंड्याच्या वाढीसाठी निश्चितच होत असतो. बरेच जण खायला काय देत नसतात द्राक्ष बागेला आणि पुन्हा फवारणीच्या सहाय्यानं शेंडा वाढवणं असेल, घडाची साईज करणं असेल, या गोष्टी खर्चात पडतात पुढे फवारणीच्या सहाय्यानं महागडी औषधं आणून. तसं न करता एक अन्नद्रव्य व्यवस्थापन, न्यूट्रिशन मॅनेजमेंट आपल्या द्राक्ष बागेमध्ये जर का योग्य असेल तर निश्चितच त्याचा फायदा चांगल्या प्रकारचा शेंडा चलण्यासाठी, चांगल्या प्रकारच्या घडाची साईज होण्यासाठी आपल्याला होत असतो. या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे आणि आपल्या द्राक्ष बागेचं नियोजन केलं पाहिजे. तर द्राक्ष बागायतदार बंधूंनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणखीन नवीन माहितीसह. धन्यवाद.